नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 7 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये ATP 500 पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युकी भांबरी आणि अलेक्सी पोपिरिन यांनी दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये ATP 500 पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, मार्च 2025 मध्ये दुसरी आशियाई योगासन चॅम्पियनशिप कोणता देश आयोजित करेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत। मार्च 2025 मध्ये भारत आशियाई योगासन चॅम्पियनशिप आयोजित करणार आहे। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर 29 ते 31 मार्च दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 16 देश सहभागी होणार आहेत। ही आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धा क्रीडा मंत्रालय आणि योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली जाणार आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा आहे, मार्च 2025 मध्ये बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जागतिक बँक। जागतिक बँकेने बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की 2047 पर्यंत उच्च उत्पन्न देश म्हणजेच HIC दर्जा गाठण्यासाठी भारताने पुढील 22 वर्षात सरासरी वार्षिक 7.8% वाढीचा दर गाठला पाहिजे, असे या अहवालात त्यांनी नमूद केले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, नवीन क्वांटम कॉम्प्युटिंग चिप ऑसेलॉटचे अनावरण कोणी केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲमेझॉन वेब सेवा यांनी नवीन क्वांटम कॉम्प्युटिंग चिप ऑसेलॉटचे अनावरण केले। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील AWS सेंटर फॉर क्वांटम कॉम्प्युटिंगने ही चिप विकसित केली आहे। ही नवीन चिप क्वांटम एरर करेक्शन लागू करण्याचा खर्च 90% पर्यंत कमी करू शकते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, कोणत्या राज्य सरकारने थल्लिकी वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश राज्य सरकारने थल्लिकी वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत सरकारने सर्व सरकारी शाळांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे आणि थल्लिकी वंदनम योजना सुरू केली आहे। यामध्ये इयत्ता 1 ते 12वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला 15,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। थल्लिकी वंदनमसाठी 9,407 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, अलीकडे दक्षिण पॅसिफिकमध्ये कोणते 3 उष्णकटिबंधीय चक्रीवादळ एकाच वेळी तयार झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रे, सेरू आणि आल्फ्रेड हे 3 उष्णकटिबंधीय चक्रीवादळ एकाच वेळी दक्षिण पॅसिफिकमध्ये तयार झाले। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच BCI अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनन कुमार मिश्रा यांचे बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून पुन्हा निवड झाली आहे। काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि खासदार देखील मनन कुमार मिश्रा आहेत। सलग 7व्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 8वा आहे, भारतातील पहिली शहरी स्थानिक संस्था कोणती आहे ज्याने आपल्या बजेटमध्ये हवामानाचा वेगळा अध्याय समाविष्ट केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदाबाद महानगरपालिका। अहमदाबाद महानगरपालिकेने आपल्या बजेटमध्ये हवामानाचा वेगळा अध्याय समाविष्ट केला आहे आणि असे करणारी ती भारतातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे। पुढील प्रश्न बघूया।
प्रश्न 9 आहे, मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. या योजनेचा उद्देश महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करून त्यांचे राहणीमान सुधारणे असा आहे. मुख्यमंत्री एकल महिला सशक्त स्वयंरोजगार योजनेअंतर्गत महिलांना 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांवर 50% अनुदान दिले जाणार आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न 10 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संरक्षण केंद्राचे उद्घाटन कोठे केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जामनगर, गुजरात येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संरक्षण केंद्राचे उद्घाटन केले. वंतारा येथे प्राण्यांची एकूण संख्या 2000+ प्राणी तेथे आहेत व एकूण प्रजाती 43 आहेत. आता इथे वंताराबद्दल सांगण्यात आले आहे, त्यामुळे आपण वंताराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. वंताराचे अधिकृतपणे 4 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. वंताराची सुरुवात अनंत अंबानी यांनी केली आहे. वंतारा हे प्राणी बचाव केंद्र, गुहा, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र आहे. हे भारतातील गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वंतारा हे 3000 एकरचे अभयारण्य प्राणी कल्याण आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करते. वंताराला आत्ताच प्राणीमित्र हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गेंडे, बिबटे आणि मगरींसह 200हून अधिक हत्ती आणि हजारो इतर प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांना असुरक्षित परिस्थितीतून वाचवण्यात आले आहे. यासाठी वंतारा प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.